भारतात वुमेन्स पॉवर काही कमी नाहीये आणि इंडिया हा यंगस्टर्ससाठी ओळखला जातो। इंडिया ज्युनियर शूटर्सच्या दमदार परफॉर्मन्समुळे चार्टमध्ये टॉपवर आहे। अशाच एका आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताच्या तामिळनाडूच्या एका मुलीने दमदार कामगिरी करत गोल्ड मेडल मिळवले। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती चॅम्पियन। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कझाकस्तानमधील शामकेंट येथे झालेल्या 16व्या एशियन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये एला वेलिन व्हॅलारिव्हनने गोल्ड मेडल जिंकले। चीन आणि कोरियाच्या प्लेयर्सला तिने टफ फाईट देत 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल जिंकले। चीनच्या पेंग झिनुला 0.6 स्कोरच्या डिफरन्सने हरवले। आता स्कोर मेंटेन करत शेवटपर्यंत टिकून राहणं या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाचं असते, जे एलाने आपल्या स्किल्स मधून प्रूव्ह केले। कारण या स्पर्धेत तिचा स्कोर 10 पॉइंट्स पेक्षा खाली गेलाच नाही आणि यासोबतच भारताची एला वेलिन व्हॅलारिव्हन पहिल्यांदाच कॉन्टिनेंटल चॅम्पियन बनली। फायनल्स मध्ये 253.6 स्कोर सह तिने अव्वल स्थान मिळवले आणि 2019 मधला अपूर्वी चंदेलाचा रेकॉर्ड ब्रेक केलाय। वर्ल्ड कप मध्ये अनेक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या या इंडियन प्लेयरने याआधी सांघिक स्पर्धांमध्ये रौप्य आणि कांस्य पदक जिंकल्यानंतर ही तिची फर्स्ट वैयक्तिक पोडियम फिनिश होती। 2019 मधील तैवानमधल्या पहिल्या गोल्ड मेडल नंतर आशियाई चॅम्पियनशिप मध्ये एलाचे हे दुसरे गोल्ड मेडल आहे। महिला रायफल नेमबाजांपैकी एक व्हॅलारिव्हनने वर्ल्ड कप असो आशियाई चॅम्पियनशिप असो जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध वारंवार आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे। सोबतच भारतीय नेमबाज मेहुली घोष ही पोडियम फिनिश करू शकली नाही आणि वैयक्तिक अंतिम फेरीत ती 4थ्या स्थानावर राहिली। तसेच शांभवी श्रवण, हृदयाश्री कोंडूर आणि ईशा अनिल या महिलांच्या ज्युनियर 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक जिंकले। सध्या 11व्या स्थानावर असलेली एला ती आता टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे। तुम्हाला काय वाटतंय, एला टॉप 10 मध्ये आपलं स्थान मिळवेल का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा AGC स्पोर्ट्सला।